नमस्कार मित्रांनो, सगळे कसे आहात? मस्त मजेत आहे ना? तर आपण आज एक वेगळा नवीन विषय घेऊया. कोणता? तर तुम्ही रोज सायंकाळी मराठी टी व्ही बघता की नाही? टी व्हीवरच्या मराठी सिरियल. तर आपण या काही 4-5 मराठी सिरियल म्हणल्या छोट्या छोट्या तणावातनं बाहेर काढणाऱ्या उपयुक्त सूचना आपण जाणून घेणार आहोत बरं का. चला तर मग सुरुवात करूया. मला आवडणारी पहिली सिरियल म्हणजे शुभं करोती. शुभं करोती हे एका घराचे नाव असते. एकत्र कुटुंब पद्धतीवरील ही धारावाहिक आहे. किमया यातील नायिका खूप छान असते स्वभावाने ती. यातली मला आवडणारी गोष्ट म्हणजे ती सर्वांना जेवायला बोलण्यासाठी थाळी वाजवते, घंटानाद करते व सर्व एकत्र जेवतात. यातील आजोबा आणि त्या घरातलं देवघर मला खूप आवडलं. खूप छान वाटतं असं. एका लग्नाची तिसरी गोष्टमधील स्पृहा जोशी हिला जेव्हा तणाव जाणवतो, ताण जाणवतो, तेव्हा ती एक दीर्घ श्वास घेते व ओमचा उच्चार करते आणि तणावमुक्त होते, प्रसन्न होते, कामाला लागते. यानंतर पुढची सिरियल ती म्हणजे खुलता कळी खुलेना. तर यातील नायक डॉक्टर असतो. जीवनातील बरे वाईट प्रसंग आले की तो भूतकाळात जात असे व मागचे प्रसंग आनंदी करून रिवाइंड करायचा, पुन्हा बघायचा आणि वर्तमान काळात राहायचा व वर्तमान काळ चांगला राहून तो भविष्यकाळ उज्ज्वल करायचा. पुढच्या सिरियलचं नाव आहे होणार सून मी या घरची. यातील नायिका म्हणजे जान्हवी, मुख्य नायिका म्हणजे तेजश्री प्रधान, ही बँकेत कामाला असते. एका चाळीत राहणारी असते, परंतु कायम हसरी व परोपकार करणारी असते. कुठलीही अडचण आली की ती स्वतः शांत राहून दुसऱ्यांना धीर देईल. मग ती घरातली अडचण असो वा बँकेतली, स्वतः शांत राहून सर्वांना धीर देऊन ती आलेल्या संकटातून यशस्वी मार्ग काढत असते. पुढच्या सिरियलचं नाव आहे माझ्या नवऱ्याची बायको. ही सिरियल तुम्हाला सगळ्यांना खूप आवडली. अगदी घराघरातलीच गोष्ट आहे बरं का मित्रांनो. यातील नायिका म्हणजेच राधिका आपुलकीनं माणसं जोडते, आपल्या जिद्दीने व प्रेमाने स्वतःत बदल घडून आणते व नवऱ्याला धडा शिकवते. स्वतः घरच्या घरी मसाले बनवून घरोघरी विकते व नंतर मोठ्या कारखान्याची मालक बनते. यशस्वी उद्योजिका होते, ते तिने जोडलेल्या माणसांमुळे. पुढची सिरियलचं नाव आहे तुला पाहते रे. तुला पाहते रे यातील नायिका ईशा ही आपल्या साहेबांना एक गोष्ट सांगून प्रभावित करते व आपले ध्येय साधून घेते. यातील संवाद पण खूप छान आहे बरं का. 2 रुपये वाचून 2 रुपये की चाय कम पिना, 2 रुपये वाचून छोटी छोटी बचत करून आर्थिक यशाचं सूत्र सांगते. आपल्या साहेबांना तिच्या साहेबांना सुद्धा ते आवडतं आणि ते त्यांच्या कारखान्यात हा नियम लागू करतात आणि आपला बिझनेस अजून 4 पट वाढवतात. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.